महाविकास आघाडी लोकसभेमध्ये जास्त जागा जास्त टक्के मतं मिळणार आहे, अगदी 5% फरक भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये का कसं पाहताय? नाही, आज सर्वेमध्ये काय काय आलेलं मी तर पाहिला नाही. आता तुम्ही बोललात, तुम्ही सांगताय म्हणून मला लक्ष मी तिकडे. पण मुळात प्रश्न असा आहे की हे सर्वे सगळे मध्य प्रदेशातले आमच्या बाजूला होते, छत्तीसगडचे होते. जर थोडी बेईमानी झाली नाही तर या सर्वेप्रमाणे निकाल येईल. चांगली स्थिती महाविकास आघाडीसाठी, जे ग्राउंड रिलेटिव्ह तुम्हाला अंदाज? नाही, महाविकास आघाडी कारण दुसऱ्यांचे पक्ष फोडून, दुसऱ्याचं घर उजाडून स्वतःचं घर तुम्ही सावरताय किंवा घर सजवताय, तर हे लोकांना कधी आवडणार नाही आणि त्याचा परिणाम महायुतीला, भाजपला भोगावं लागेल. तुम्ही म्हटलं ज्या पद्धतीने म्हटलं तुम्ही काही बेईमानी झालेली म्हणजे नेमकं तुम्हाला काय? नाही, बेईमानी झाली ना. पक्ष फोडलेत ना, दुसऱ्यांचे चिन्ह घेतलेत, पक्ष फोडला आणि पक्ष संपवण्याचं काम केलं आहे. लोकांची घरं अशा पद्धतीनं फोडायची आणि स्वतःचं घर सजवायचं, तर लोक थोडी ॲक्सेप्ट करणार आहे. त्याचं उत्तर जनता देईल निवडणुकीच्या मतदानाच्या माध्यमातून. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी महावितरणचे अधिकारी आहेत त्यांना धमकी दिलेली आहे, त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होते आहे, तुम्ही बदली करून घ्या, नाहीतर त्यांनी धमकी दिली आहे की जीवे मारण्याची धमकी दिली आहे, कसं बघताय? नाही बघा, आत्ताच्या मी कोणाचं समर्थन करतो असं नाही, परंतु प्रशासन खूप आता माजलेलं आहे. सत्ताधाऱ्यांचा अंकुश राहिलेला नाही. कारण सत्ताधारी आणि प्रशासन, सरकार आणि प्रशासन मिळून भ्रष्टाचार करत आहेत. त्यामुळे हे एकदम सगळा प्रशासन आता जनतेचे कामं करायसाठी, जनतेचे प्रश्न सोडवायसाठी अजिबात तत्पर नाही, इच्छुक नाही. आणि लोकांना वेटीस धरणं, लोकांच्याकडून पैसे घेणं, पैसे घेतल्याशिवाय काम न करणं हे सर्रास चाललेलं आहे. उद्योगातून एखाद्या आमदारांनी जर ही भूमिका मांडली असेल तर मी त्याचं समर्थनच करतो. सत्ताधारी आमदार त्याचं जर ऐकत नसतील तर मग कुणाचं ऐकत असणार? जे मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसतात त्यांचं जर प्रशासन ऐकत नसेल, त्यांचे वितरणचे किंवा अधिकारी ऐकत नसतील MSEBचे, तर महाराष्ट्रामध्ये काय आलबेल असेल? महाराष्ट्रातील गरीब माणसांनी कुणाकडे बघायचं? याचं उत्तर आहे ना याच्यामध्ये.